कुठे घेऊ? बुट्टीत भरू आहे ही सगळी. बापरे काय ते कर बाई, तुझ्या हिशोबान जसं करतेस तसं कर. आमचं काही मत नाही. एवढी वज्जेची पिशवी आहे, एवढी वज्ज घेऊन जायचं कसं जायचं? मित्रांनो, या काजी आम्हाला मोडायच्या, सो बोंडू वेगळे करायचे, असे टाकायचे आणि काजी घेऊन जायच्या. फायनली मित्रांनो कार्यक्रम संपला आता. सो आता मी चाललोय घरी. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी आहे तुमचा निशांत आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज मी आहे घरी, माझ्या घरी आलोय. तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल मी पुण्यावरून आता घरी आलोय. तर पुढचे काही दिवस मला घरचे व्लॉग बघायला मिळतील. सो आता बघू घरी. आता उठलोय, जस्ट आवरलंय, आता कॉफी पिन आणि त्याच्यानंतर घरी खूप काम आहेत मित्रांनो. सो ते कामं पण करायचे आहेत मला. बघू, आज पूजा पण देवाची मलाच करायची आहे. लाकडं आहेत, खूप सारी कामं आहेत. तुम्हाला दाखवेलच काय काय काम होतं दिवसभरात. आजचा व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ कसा वाटतो सांगा नंतर. कॉफी केली नाही, स्वतः आई कधी कॉफी करते बघूया, त्याच्यानंतर आपल्याला कॉफी भेटेल. हा आहे आमच्या घरचा हॉल. हा तेवढा व्यवस्थित क्लीन आणि नीट आहे, बाकी सगळे रूम बघायसारखे नाही. फायनली मित्रांनो, गरमागरम कॉफी माझी आलेली आहे. बऱ्याच वेळानंतर आईने दिलेली आहे. स्वतः कॉफी पिऊया आणि बघूया अजून काय काम आहेत. आलेलं मित्रांनो, लई दिवसानंतर मी आलो आहे आमच्या शेतात. हे बघू शकता आमचं शेत आहे, इथून इकडं तिकडं पूर्णपर्यंत आमचंच आहे. ते माझी आई म्हणजे आता शेतात आले, ज्याच्यामुळं मी आलो आहे सकाळ सकाळी एवढ्या. आता मी येत नाही, तिला सोडायलाच आलो आहे. आणि मित्रांनो मका लावला आहे, तिकडं ऊस पण आहे आणि तिथं मूग पण आहे. आणि ते आता मम्मी माझे आले शेतात. मी खूप दिवसानंतर आलो, जवळजवळ 15 दिवसानंतर मी शेतात आलो. आणि कामं पण पेंडिंग आहेत, शेताची पण आहेत आणि भरपूर सारी गोष्टी आहेत. सो त्या पण करायच्या आहेत. किती कामं आहेत तुम्हाला काय सांगू, शेतात खूप कामं असतात मित्रांनो आणि ती करायची आहेत. मला दिले मोजकीच येतात, मी खोटं बोलत नाही कधी. सो मला मोजकीच येतात, सगळी काय येत नाहीत, पण जेवढे येतात तेवढं मी करायचा प्रयत्न करत असतो कायम. सो म्हणून मी आत्ता पण शेतात आलो सकाळ सकाळी. नंतर सकाळची मित्रांनो 8 वाजलेत आणि आत्ता आय थिंक व्हिडिओ अपलोड होईल माझा. फुलेवाड्याचा व्हिडिओ अपलोड झाला असेल ह्या दिवशी, ज्या दिवशी मी शूट करतो आहे. कारण हा व्हिडिओ तुम्हाला नंतर बघायला मिळणार आहे, कारण गावाकडे मी ऑलरेडी आलो आहे. कालच आलो आहे मी पुण्यावरून. सांगितलं पण ह्याच्या आधी आय थिंक तुम्हाला की मी कालच पुण्यावरून आलो. सो आता बघू कसं काय काय होतं आहे. आता जरा शेताची थोडी कामं वगैरे करू, बघू शेतात काय काम आहे, काय काय कामं करायला लागतं ते माझी आई जिला आला आता फोन. सो ते ऑलवेज ती सातारा फोनवरच असते, नुसते शेताची कामाची तिला टेन्शन, दुसरं तिला काही नाही. शेताचं काम कधी होईल ना होईल. त्यामुळे हे आहे आमचं झाड. बघू आता ही ऊसाची, समोर आहे ती ऊसाची पट्टी, ती आमचीच आहे. त्या साईडला पण अजून आहे. आणि हा मूग आहे, मम्मीने लावला आहे तो. इकडं मक्का आणि मूग आहे. मित्रांनो आता मी जातो घरी. मम्मीला सोडलंय शेतात, माझ्या पाठीमागे तुम्ही मम्मी दिसते तुम्हाला. सो आता मी जातो घरी आणि घरी पण काम आहेत मला. सो ती पण कामं मला करायची आहे. त्याच्यानंतर आंघोळ करून मला पूजा पण करायची आहे देवाची. तुम्हाला याच्या आधी पण या ब्लॉगमध्ये सांगितलं आहे. आता मी जातो घरी, नंतर मम्मीला घ्यायला आला म्हणजे तेव्हा परत येतो. तुम्ही जाता आता एक व्ह्यू एन्जॉय करून घ्या. तो बघा सूर्य तिकडं, काय सुंदर दृश्य आहे मित्रांनो. सकाळ सकाळी शेतात जी मजा वाटते आणि जे सुंदर हवा आहे, जे वातावरण शांत आहे. दिवसभर उन्हाचं होत नाही काही, पण सकाळी जे वातावरण इतकं भारी वाटतं. दिवसभर उन्हाचं काम करायला होत नाही मित्रांनो, खूप कष्ट लागतात. आणि सकाळ सकाळचे प्रसन्न वातावरण आहे, तुम्ही बघू शकता. पक्ष्यांचा आवाज येतोय पाठीमागे, खूप सुंदर कुजबूज शांत वाटतंय मित्रांनो. मी रोज येऊन बसायला तयार आहे, पण रोज येऊन बसू शकत नाही, दुसरे पण कामं आहेत. सो चला आता घरी जाऊया. घरी जाऊन आपल्याला काय काम पडले ते बघूया आणि ते काम करूया. चला माझ्यासोबत घरी. ही आहे आपली मित्रांनो गाडी, ज्याच्यावर मी आलो आहे शेताकडे. गाडीला लावलेच आहे चावी. आपली स्प्लेंडर, समोर विठ्ठल माऊलीचं चिन्ह आहे आणि समोर आमच्या दोघांची पण नाव आहेत. हे माझं नाव निशांत आणि हे माझ्या बहिणीचं नाव आहे. त्याच्यावरतीच मी ते स्टिकर लावले, आत्ताच मागच्या महिन्यात लावले मित्रांनो. हो चला आपली राणी काढून जाऊया आपण पटकन आता घरी. सो आता तुम्हाला मी घरी जाऊन भेटतो. फायनली मित्रांनो शेताकडून घरी आलो. आत्ता जस्ट मी घरी पोहोचलो. आत्ता मला ही कामं करायची बघू शकता. इथं लाकडं आहेत आमच्या इथं, ही पण मला ठेवायची आहेत व्यवस्थित, ही बाहेर ठेवायची आहेत ॲक्च्युली. आणि तिकडं सगळा कचरा आहे तो सगळा टाकायचा आहे.
हे होतं आमची पाठीमागची खोली, इथं आमची चूल पण आहे, तिथे चुलीवरचं जेवण आम्ही जेवतो. सो आता बघू, आंघोळ करून हे काम करतोय की त्याच्या आधी करतोय, कारण मला पूजा पण करायची. सो पूजा करायसाठी आंघोळ करायला पाहिजेत. बघू आता आंघोळ करूया, फ्रेश होऊन तुम्हाला भेटतो. मित्रांनो आंघोळ झाली आहे, मी फ्रेश झालो आहे आणि पूजा पण देवाची झालेली आहे. सो मी तुम्हाला दाखवतो मी पूजा कशी केली ती. या इकडं, ही आहे आमची देवाची खोली, इथं आहे देवाची खोली, हे बघू शकता. ही आमची देवाची खोली आहे, थोडा लाईट डिम आहे, ठीक आहे. ही आहे आमची देवाची खोली आणि बघू शकता मी किती सुंदर देवाचा शृंगार केलेला आहे, एकदम फुलं बिलं सजवून. सो ते पण झालं आहे देवाच्या खोलीचं काम. आता आवरलेलं आहे. आता जायचं मला मम्मीला आणायला आणि माझं महत्त्वाचं काम करायचं आहे, माझं रुटीन डेलीचं ते करतो. त्याच्यानंतर जातो मम्मीला आणायला जायचं आहे मला शेताकडे परत. सो आता शेताकडे जाऊन तुम्हाला भेटतो मी. आणि मम्मीला आणायला चाललो आहे शेताकडे. ही घेतली बाईकची चावी, ती आपली बाई उभी आहे तिथं, आपली राणी. चला जाऊया आता मम्मीला घेऊन यायचं शेताकडे. फायनली शेतात पोचले, परत शेताकडे आलेलो आहे. गाडी लावली इथं. साहेब काय करतात बघू आमचं, चला. हे झालं का नाही ग? हा कुठे आहे? कटले कुठे आहे? पिशवी होती, पिशवी घेऊ अक्की, अक्की पिशवी घेऊ. भरूची आहे, अर्धी भरलीस. कसली कसली भाजी काढलीस? लाल भाजी तेवढीच काढली फक्त, बाकी काय नाही. ही पिशवी कुठे घेऊ? बुट्टीत भरू आहे ही सगळी. बापरे, हा हा काढूची हे कोण अजून हे भांगली काढू हे मा कोथिंबीर आहे दिसे ना ती आंबाड्याची भाजी मी ही बरी आहे ती. मग त्या पाहू हे एवढं आहे आणि पाऊ सुसात बी आहे, माट्याकडे भाजी आहे. उद्या सकाळी मला माट्याकडे जाऊ शकतो. आज संध्याकाळी जर आलो लवकर तर इथे येतो. नाही तर तुम्ही कोणी सोडले त्यांनी आलं तर तुला सोडतो लोकं. नाही आलं तर मग 5 वाजता माट्याकडे जातो आणि मग उद्या सकाळी परत इथे येतो. काय ते कर भाई, तुझ्या हिशोबाने जसं करतेस तसं कर, आमचं काही मत नाही. भाजी भरून, ही भाजी भरून झालेली आहे. कुठे घेऊन जाऊ आता ही पिशवी? गाडीकडे नेऊन ठेवू. आणि तू काय करून मग आता? आधी पिशवी नेऊन ठेवतो की, एवढी वज्जेची पिशवी आहे, एवढी वज्ज घेऊन जायचं कसं जायचं? शेतातली कामं अशीच. ऊन केवढ्या आडले मम्मी, लवकर चल, परत उन्हात आणि आजारी पडशील विनाकारणच. कसं करत असते काय सांगायचं आता. इथं तारा आहे तर जस्ट मिनिट, तारा बांधायला पाहिजेतच. गवे येतात मग काय करणार. इथं पण तारा बांधले, प्रत्येक ठिकाणी तारा बांधलेल्या आहेत शेतात. का तर गवे येतात म्हणून. काय करायचं सांगा. शेतीचे दिवस अवघड आहेत मित्रांनो, साधे सोपं काम नाही शेती करणं आजकालच्या जगात. एवढं अवघड आहे ना काय सांगू तुम्हाला. गवे येऊ नयेत म्हणून झाडी आता आपले राणी आलेलं इथं भाजीची पिशवी गाडीला लावून ठेवूया. हो आता सगळीकडे तारा बांधल्यात पूर्ण ठिकाणी, म्हणजे शेताचं पूर्ण कंपाऊंड तारांनी केलेलं आहे. आणि या तारांमध्ये करंट सुद्धा आहे. आत्ता बंद आहे पण करंट सुद्धा आम्ही लावला, बिकॉज शेतातले जनावरं येतात आणि ते सगळं नासधूस करून येतात. बराच सुद्धा 2दा-3दा येऊन गेलेत आमच्याकडे आणि नासधूस करून गेलेत. म्हणून आम्हाला खेळायला लागतं, ऑप्शन नाही. एवढी मेहनत करून माझी आई, आता तुम्ही बघता किती मेहनत करते, एवढी मेहनत करून माझी आई शेतात काम करते आणि ती जनावरं येऊन फोन होतात, पण सरकार पण काय करत नाही. सो आम्हाला आमचंच बघावं लागतंय. चाललंय आता, बघू काय होतं आजचं. चल ग, झालं तर. हा आलो. चला आता जाऊया घरी. चल लवकर. बघा मित्रांनो, अशी करत असते, किती वेळा चल म्हणतोय, अजून बाहेर पडली नाही. हिचं असंच आहे, एकदा आली शेतात का नाही, ही शेताकडची होऊन जाते माझी आई. बाहेर पडतच नाही लवकर. लय वेळेला म्हणवायला लागते तेव्हाही बाहेर येत्या. अजून पण तिथंच आहे. आवडा हाका मारला तर तिथंच बसले. काय सांगायचं का ते बघूया, कधी घेऊन जातोय आणि कसं घेऊन जातोय मलाच माहित. चला मित्रांनो, मी घरी आलोय आता शेताकडनं. घाम बघू शकता तुम्ही, किती डगडगलोय घामानं. एवढं ऊन आहे ना बाहेर, प्रचंड ऊन आहे. स्वतः जेवलो पण नाही. स्वतः पहिला जेवूया, काहीतरी खाऊया पोटाला. मित्रांनो जेवण डन झालंय माझा, आत्ता जस्ट जेवलो. पोट भरलेलं आहे आता डोकं जरा चालायला लागेल. उन्हाची तशी पण खूप गरमी आहे गावाकडं, सो भरपूर ऊन आहे.
मित्रांनो आता जरा मी थोडं काम करतो, मला एडिटिंग करायचं आहे मागच्या व्हिडिओचं, ते एडिटिंग आता करतो. नंतर मी थोडा वेळ आराम करणार आहे, झोपणार आहे. सो आता नंतर आपण झोपल्यानंतर मी झोपून उठल्यावर भेटू आपण आता. हे मित्रांनो नमस्कार. आत्ता मी आले काजीच्या बागेत, झोपून उठलेलो आहे मी. अक्षरशः मस्त झोप झाली नाही म्हणता येणार नाही, कारण खूप कमी झोप झाली माझी. ही बघू शकता आमची काजूची बाग, वरूनपासून तिकडून पूर्ण ही काजूची बाग आहे. आणि आत्ता मी काजी गोळाच करतोय. सो ह्या काजी पडल्यात इथं, अशा प्रत्येक ठिकाणी पडलेल्या काजी अशा बघायच्या आणि अशा पिशवीत नेऊन ठेवायच्या मित्रांनो. पिशवीत नेऊन ठेवायच्या आणि पिशवीत नेऊन नंतर त्या एकत्र ठिकाणी एकाच ठिकाणी मोडायच्या, असं माझी आई सांगते. का तर कोणी नेल्या तर कळाव्यात आपल्याला की आपण कुठं मोडलं तरी कोणी घेऊन गेले. खूप गोष्टी असतात बाबा, शेताकडच्या लोकांचं लई काम असते. पण बाग बघू शकता तुम्ही, आपली एक सुंदर बाग आहे. इथे एक मस्त आंब्याचं कलमीचं झाड आहे, मम्मीनं लावलं नवीन. इथे एक पेरूचं पण झाड आहे सुंदर, खाली बाग आहे. सो आता मी काजी गोळा करतो, गोळा करून झाल्यावर मोडताना तुम्हाला भेटतो. मित्रांनो ह्या काजीच्या खालच्या झालेल्या आहेत, वरच्या पण काजींच्या खालच्या झालेल्या आहेत, म्हणजे तिकडचे पण. आता ह्या खालच्या काजीच्या राहिलेत. सो फक्त ह्या खालच्या काजींच्या इथल्या गोळा करूया आणि मग मोडायला बसूया. मित्रांनो या काजी आम्हाला मोडायच्या, सो बोंडू वेगळे करायचे, असे टाकायचे आणि काजी घेऊन जायच्या. काजू गोळा करायचे मला गोळा करून झाले आहेत. आता ह्या बोंडू तोडायचे, बोंडू टाकायचे असे तिकडं, बघा इथं टाकले त्यांनी तसे. आणि नंतर काजी फक्त गोळा करून घ्यायच्या, नाही तर विकायच्या, पैसे मिळतात आपल्याला. खूप भारी भारी पैसे मिळतात ॲक्च्युली काजींचे. फायनली मित्रांनो काजीकडून घरी लावलेलं आहे. आत्ता मला आवरायचं आहे, कारण मला आता जायचं आहे चंदगडला. आमच्या कलावती यांच्या परमपूज्य गुरुमौली करावंत यांचा सप्ताह सुरू आहे. स्वतः सप्त्याला मला जायचं आहे 6 ते 7. आता मी रेडी होतो आणि जातो, तुम्हाला तिकडे जाऊन भेटतो. तिथे शूट करणं अलाउड नाही आहे. सो कदाचित मी झाल्यावरच तुम्हाला भेटेन नंतर. सो बघू, चला जाऊया. तयार झालेलं आहे मी. चेक आउटफिट देतो तुम्हाला एक मस्तपैकी. असं तयार झालं आहे मी, समोर चारचा दिसत असेल, इतकं चांगला नाही दिसणार. तयार झालं, आता जाऊया चंदगडला. मामा यायची वाट बघतोय, त्या गाडी घेऊन येणार आहेत. सो त्यांची गाडी घेऊन मला जायचं आहे. सो जाऊया आता चंदगडला. चला, वेळ झाला आहे, ऑलरेडी 4:30 वाजले. आपल्याला लवकरात लवकर पोचायचं. फायनली मित्रांनो चंदगडला निघालेलो आहे मी गाडी घेऊन. तेव्हा 4 व्हीलर आहे माझ्याकडे आणि मी आता ड्राईव्ह करत चाललो आहे. सो आता चंदगडला आधी ड्राईव्ह करतो, कारण मला एक्सपिरियन्स नाही ड्राईव्ह करताना, ब्लॉगिंग करायचा. सो मी ड्राईव्ह करतो आणि त्याच्यानंतर मी आपल्याला जाऊन भेटतो चंदगड. फायनली मित्रांनो कार्यक्रम संपला आत्ता. सो आत्ता मी चाललो आहे घरी आणि ऑन द वे मी ड्रायव्हिंग करतो आहे. सो आता घरी जातो. घरी जायला किती वेळ, अजून अर्धा तास लागेल मला घरी पोचायला. सो घरी पोचतो आणि मग आपण भेटूच आणि आपण बोलूच. जाऊन मित्रांनो आता बोलूया आपण. चला घरी जाऊ. फायनली मित्रांनो मंदिरला जाऊन आलेलो आहे मी घरी. आत्ता जस्टच पोचलो आहे. सो आता जेवतो आणि निवांतपणे झोपून देतो. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, माझ्या गावचा व्लॉग, माझ्या शेतातला आणि घरचा, ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.